Hello everyone. In this video, we discuss liquid chromatography. आपण आपलं जे पहिलं युनिट आहे पेपर 4चं ते आपण MSc पार्ट 1च्या सिलेबस प्रमाणे बघतोय आणि त्यामध्ये क्रोमॅटोग्राफी हे युनिट आपण बघतोय आणि त्यातला लिक्विड क्रोमॅटोग्राफी हा पार्ट आता आपण डिस्कस करणार आहोत. त्यातलं HPLC आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला आपण पुन्हा एकदा रिकॅप घेऊया. आपण HPLCचं इन्स्ट्रुमेंटेशन आधी बघितलेलं आहेच. टीवायला आपण HPLC स्टडी केलेला आहे. टीवायचं जे पहिलं सेमिस्टर होतं त्यामध्ये HPLC हा पॉइंट आपला झालेला आहे. आता त्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं तर आपल्याकडे सॉल्व्हंट रिझर्वायर असतात. ओके, सॉल्व्हंट रिझर्वायर सिस्टीम आपल्याकडे असते. आता HPLCचं आपण पूर्ण इन्स्ट्रुमेंटेशन पुन्हा डिटेलमध्ये एकदा डिस्कस करू आणि मग पुढे जाऊ. आता सॉल्व्हंट रिझर्वायर सिस्टीम एवढीच तुम्ही टीवायला शिकला होतात. आता ती सिस्टीम म्हणजे त्यामध्ये नक्की काय असतं तर त्या सॉल्व्हंट रिझर्वायर सिस्टीम मध्ये स्पार्जर आणि इनलेट फिल्टर असतात. आता हे स्पार्जर कशासाठी असतात, इनलेट फिल्टर कशासाठी असतात तर आतमध्ये आपल्या लिक्विडमध्ये काही इम्प्युरिटीज असतील जी ही मोबाईल फेज आहे. आपण इन्स्ट्रुमेंटेशन बघतोय त्याचा सॉल्व्हंट रिझर्वायर हा पहिला पार्ट बघतोय. सॉल्व्हंट रिझर्वायर नंतर पंप येतो. पंप नंतर आपल्याला एक गार्ड कॉलम बघायला मिळतो. गार्ड कॉलम नंतर सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम, मग कॉलम, मग डिटेक्टर, हे सगळे पार्ट आपल्याला HPLC चे बघायला मिळतात. आता सुरुवातीला आपण हे जी सॉल्व्हंट रिझर्वायर आहे तिथपासून सुरुवात करू. सॉल्व्हंट रिझर्वायर सिस्टीम मध्ये दोन प्रकारचे आतमध्ये कॉम्पोनंट असतात, एक स्पार्जर आणि एक इनलेट फिल्टर. स्पार्जर कशासाठी असतो तर हा स्पार्जर हा डिगॅसर या फॉर्म मध्ये असतो. आपल्या सोल्युशन मध्ये जे डिझॉल्व गॅसेस आहेत, आपल्या लिक्विड मध्ये जे डिझॉल्व गॅसेस आहेत ते काढण्याचं काम स्पार्जर करतो. सोबत हे जे डिझॉल्व गॅसेस आहेत हे आपल्या सिस्टीम मध्ये HPLC मध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतात, ते काढणं गरजेचं आहे मोबाईल फेज मधलं, लिक्विड मोबाईल फेज मधलं. मग डिझॉल्व गॅसेस काढण्यासाठी स्पार्जर आणि इम्प्युरिटीज, काही इम्प्युरिटीज असेल तर त्या फिल्टर आउट करण्यासाठी इनलेट फिल्टर आपल्या सॉल्व्हंट रिझर्वायर मध्ये असतो. त्यानंतर अजून आपण काही गोष्टी आपण टीवायला बघितल्या होत्या. एक म्हणजे आयसोक्रेटिक इल्युशन आणि दुसरं म्हणजे आयसोक्रेटिक इल्युशन आणि ग्रेडियंट इल्युशन. आता आयसोक्रेटिक इल्युशन म्हणजे काय की जेव्हा आपण एकच सॉल्व्हंट ऍज अ मोबाईल फेज वापरतो तेव्हा त्याला आपण आयसोक्रेटिक इल्युशन असं आपण म्हणतो. आणि ग्रेडियंट म्हणजे काय, जेव्हा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सॉल्व्हंट आपण वापरतो तेव्हा त्याला आपण ग्रेडियंट इल्युशन असं आपण म्हणतो. ह्या काही कन्सेप्ट आपल्या ऑलरेडी झालेल्या आहेत. त्यानंतर एक सॉल्व्हंट प्रपोर्शनिंग व्हॉल्व आपल्याला बघायला मिळतो. आपण ग्रॅडी आपण ग्रॅडियंट इल्युशन ही सिस्टीम वापरणार असो, एकापेक्षा जास्त मोबाईल फेज वापरणार असो तर काही ठराविक रेशो मध्ये ते मोबाईल जे लिक्विड आहे, जे लिक्विड सॉल्व्हंट आहेत ते आपल्याला काही ठराविक रेशो मध्ये घ्यावे लागतात, काही ठराविक कॉन्सन्ट्रेशन मध्ये. मग त्यासाठी सॉल्व्हंट प्रपोर्शनिंग व्हॉल्व इथे दिलेला आहे, जेणेकरून काही ठराविक प्रपोर्शन मध्ये आपण ती वेगवेगळी सॉल्व्हंट एकत्र करून ऍज अ मोबाईल फेज आपण ती पुढे पास करणार आहोत. त्यानंतर पंपिंग सिस्टीम. पंपिंग सिस्टीमचे काही आपण क्रायटेरिया बघितले. गुड पंपिंग सिस्टीम कोणती की जो पंप 6000 साय जेवढं प्रेशर तयार करतो, द जनरेशन ऑफ प्रेशर ऑफ अप टू 6000 साय और 414 बार, 414 बार किंवा 6000 साय एवढं प्रेशर पंपने जनरेट केलं पाहिजे, असे पंप आपल्याला लागतात. सेकंड, पल्स फ्री आउटपुट. आपल्याला पंप मधनं पल्स फ्री आउटपुट हवं, कंटिन्युअस आपल्याला प्रेशराइज लिक्विड फ्लो करायचं आहे. त्यानंतर फ्लो रेट आपला किती हवा, 0.1 to 10 ml पर मिनिट, 0.1 to 10 ml पर मिनिट एवढा फ्लो रेट आपल्याला इथे मेंटेन करायचा आहे. त्यानंतर फ्लो रिप्रोड्युसिबिलिटी सुद्धा 0.5% किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हवी. करोजन रेजिस्टन्स सॉल्व्हंट आपल्याला हवी, म्हणजे आपला पंप हा करोजन रेजिस्टंट हवा, कारण आपले सॉल्व्हंट हे वेगवेगळे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स आहेत, त्यामुळे आपला पंप करोड होऊ शकतो. त्यामुळे करोजन रेजिस्टन्स असा पंप सिस्टीम आपल्याला लागते. त्यानंतर त्यापैकी आपण रेसिप्रोकल त्याचे काही टाईप बघितले होते. एक रेसिप्रोकल पंप,
डिस्प्लेसमेंट पंप, हे काही टाईप आपण ऑलरेडी टीवायला शिकलेलो आहोत. रेसिप्रोकल पंप आपण बघितला. रेसिप्रोकल पंप मध्ये आपण बघितलं की इथे एक प्लंजर असतो, एक सॉल्व्हंट इनलेट, सॉल्व्हंट आउटलेट, बॉल चेक व्हॉल्व्स, जे इनलेट आउटलेट ओपन आणि क्लोज करण्यासाठी ते सिस्टीम दिलेली आहे. एक प्लंजर किंवा पिस्टन असं आपण म्हणू, तो तिथे दिला आणि तो पिस्टन मोटरच्या साहाय्याने पुढे मागे शिफ्ट होतो. जसा पिस्टन मागे होतो तसं जे इनलेट आहे, सॉल्व्हंट इनलेट, पंप मध्ये सॉल्व्हंट शिरणार आहे, ते ओपन होतं, सॉल्व्हंट आत घेतलं जातं आणि आउटलेट त्यावेळी बंद असतं. जसा मोटरच्या साहाय्याने हा पिस्टन आहे हा पुढे ढकलला जातो, तेव्हा प्रेशरने जे सॉल्व्हंट तुमच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे, त्या सिलेंडर मध्ये पंपच्या, ते वेगाने आउटलेट ओपन होऊन, इनलेट क्लोज होऊन, आउटलेट ओपन होऊन वेगाने ते कॉलमकडे फेकलं जातं. आता हा जो रेसिप्रोकल पंप आहे हा वर्क होत असताना काही पल्स तिथे तयार होतात. पल्सेटिव्ह फॉर्म मध्ये मोबाईल फेज मूव्ह होते, काही पल्सेस तिथे तयार होतात. आता हे पल्सेस रिमूव्ह करण्यासाठी पल्स डॅम्पर हे एक नवीन इन्स्ट्रुमेंट इथे आपल्याला लावावं लागतं. इथे आपल्याला पल्स डॅम्पर वापरावा लागतो आणि डायग्राम मध्ये इन्स्ट्रुमेंटेशनच्या तुम्हाला पल्स डॅम्पर हे कुठे ना कुठे तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर पल्स डॅम्पर नंतर अजून एक पंप आहे, तो म्हणजे डिस्प्लेसमेंट पंप. हा सुद्धा इथे वापरला जातो. हा सुद्धा आपण टीवायला बऱ्यापैकी डिस्कस केलाय. हा सिरिंज सारखा पंप असतो, त्याला प्लंजर असतो, प्लंजरच्या मुवमेंटने तो प्रेशर क्रिएट करतो आणि त्या प्रेशरने आपलं सॅम्पल पुढे मूव्ह होतं. आता पुढे मूव्ह झाल्यानंतर आपण कॉलमकडे जातो. दोन प्रकारचे कॉलम आपण इथे वापरतो. एक म्हणजे गार्ड कॉलम. गार्ड कॉलम काय असतो, हा अनालिटिकल कॉलम सारखाच असतो. फक्त जे अनालिटिकल कॉलम मधलं पॅकिंग आहे त्याची जी पार्टिकल साईज आहे त्याच्यापेक्षा जरा मोठ्या पार्टिकल साईजचं पॅकिंग, सेम पॅकिंग या गार्ड कॉलम मध्ये असतं. हा गार्ड कॉलम काय करतो, तर आपल्या जे मोबाईल फेज मध्ये काही इम्प्युरिटीज असतील ज्या पुढे जाऊन त्या अनालिटिकल कॉलम मध्ये चिकटणार आहेत, त्यांना तो रिमूव्ह करण्याचं काम करतो. आणि आपण असं म्हणू की आपलं जे मोबाईल लिक्विड आहे ते प्युरिफाय करण्याचं काम हा गार्ड कॉलम करतो. ज्या टाईपचा कॉलम आपण अनालिटिकल कॉलम म्हणून वापरतो त्याच पॅकिंग असलेला हा कॉलम असतो आणि फक्त ह्याच्यात जी पार्टिकल साईज आहे पॅकिंगची मोठी असते, जेणेकरून इम्प्युरिटीज त्यामध्ये येतील, अडकतील आणि आपले मोबाईल फेस क्लीन होईल. त्यानंतर पुढे सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम. आता ही जी सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम आहे ही सॅम्पल लूप वर बेस अशी आहे. आपण हे टीवायला बघितलं होतं. आपण काय करतो, तो एक दट्ट्या असतो, तो दट्ट्या ओपन करतो, सॅम्पल इंजेक्ट करतो आणि क्लोज करतो. त्यामुळे काय होतं, एक कॉलम, चार तिथे ओपनिंग्स आहेत, एक कॉलम इनलेट, एक कॉलम आउटलेट, एक पंप कडून येणारं सॉल्व्हंट आणि एक कॉलम कडे जाणारं सॉल्व्हंट, असं इनलेट आउटलेट, आणि एक सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम आणि एक त्याचा दुसरा भाग जो ह्याच्यामध्ये आपलं वेस्ट कडे जातोय, असं सिस्टीम असते. जेव्हा आपण आपलं जे लूप ओपन करतो आणि सॅम्पल इंजेक्ट करतो आणि नंतर लूप क्लोज करतो, क्लोज केल्यानंतर जे सॅम्पल इंजेक्ट झालंय ते जे कॉलमकडे जाणारं जे सॉल्व्हंट आहे पंप कडून, त्याच्या फ्लो मध्ये आपलं सॅम्पल येतं आणि हे सॅम्पल कॉलमकडे मोबाईल फेस बरोबर जातं. ही जी सिस्टीम आहे सॅम्पल लूप सिस्टीम, ही ऑलरेडी आपण स्टडी केले. आपल्याला HPLC मध्ये काही मायक्रोलिटर, काही फ्यू टेन्थ ऑफ मायक्रोलिटर टू 500 मायक्रोलिटर, 500 मायक्रोलिटर, आणि काही फ्यू टेन्थ ऑफ मायक्रोलिटर सॅम्पल ते 500 मायक्रोलिटर सॅम्पल एवढं आपल्याला त्याच्यात इंजेक्ट करायचं असतं. मग त्यासाठी आपण सिंपल सॅम्पलिंग लूप टाईपचे इथे आपण सिस्टीम आपण इथे वापरतो. आता काही ठिकाणी ऑटो सॅम्पलर सुद्धा अवेलेबल आहेत. आता जेव्हा आपण अनालिटिकल कॉलम कडे जातो तेव्हा आता अनालिटिकल कॉलम, आता पुढे येतो अनालिटिकल कॉलम. सॅम्पल जेव्हा आपण इंजेक्ट करतो तेव्हा ते अनालिटिकल कॉलम कडे येतं, ते सेपरेशन आपल्याला बघायला मिळतं. अनालिटिकल कॉलम हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.
ते 5 ते 25 सेंटीमीटर एवढ्या लांबीचे असतात. कॉलम्स आर इनव्हेरिएबली यूज. आपण सॅम्पल प्रमाणे कॉलम हे यूज करतो. देन द इनर डायमीटर ऑफ अनलाइटिक कॉलम इज 3 to 5 मिलीमीटर. 3 ते 5 मिलीमीटर एवढी त्याची इनर डायमीटर असते. द मोस्ट कॉमन पार्टिकल साईज ऑफ पॅकिंग इज 3 to 5 मायक्रोमीटर. 3 ते 5 मायक्रोमीटर एवढ्या पार्टिकल साईजचं पॅकिंग आपण इथे वापरतो. देन द मोस्ट कॉमन कॉलम आर 10 to 15 सेंटीमीटर लॉंग. 10 ते 15 सेंटीमीटर लांबीचे जनरली कॉलम आपण वापरतो. इनर डायमीटर त्यांची 4.6 मिलीमीटर एवढी असते आणि पार्टिकल साईज जे पॅकिंग आहे मटेरियल त्याचं 5 मायक्रोमीटर एवढी आपल्याला बघायला मिळते. असे कॉलम आपण वापरतो. हे सुद्धा आपण टीवायच्या वेळी आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर आपण डिटेक्टर. आता डिटेक्टर कोणते कोणते आहेत जे आपण बघितले होते, तर एक ऍब्झॉर्प्शन डिटेक्टर आहे, फ्लुरोसन्स डिटेक्टर आहे. ऍब्झॉर्प्शन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे दोन डिटेक्टर आपण टीवायला शिकलो होतो. आणि जेव्हा आपण ह्या युनिटचा पहिला पार्ट बघत होतो ऑफलाईन, तेव्हा आपण फ्लुरोसन्स, इलेक्ट्रोकेमिकल, कंडक्टिव्हिटी, मास स्पेक्ट्रोफोटोमीटर, FTIR, लाईट स्कॅटरिंग, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, एलिमेंट सिलेक्टिव्ह, फोटो आयोनायझेशन ह्यातले काही डिटेक्टर आपण डिस्कस केलेले आहेत. ह्यातले काही आपण डिटेक्टर सुरुवातीला डिस्कस ऑलरेडी केलेले आहेत. आता हे झालं सिंपल इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ HPLC. आता ह्यातले काही महत्वाचे पार्ट आपण इथे पुढे डिस्कस करणार आहोत. आता ही जी क्रोमॅटोग्राफी आहे ही लिक्विड क्रोमॅटोग्राफी आहे. जनरली लिक्विड क्रोमॅटोग्राफी जेव्हा आपण वापरतो, मोबाईल फेज ही लिक्विड असेल आणि स्टेशनरी फेज ही लिक्विड असेल, तेव्हा पार्टिशन बघायला मिळतं. आणि हे जे पार्टिशन आहे, ह्या पार्टिशन जे फेनॉमेनॉन आहे, ह्या पार्टिशन फेनॉमेनॉनमुळे आपली जी क्रोमॅटोग्राफी आहे ही 2 विभागात विभागली जाते. आता मला काय म्हणायचंय, तर 2 प्रकारचे आपल्याला HPLC बघायला मिळतो. एक नॉर्मल HPLC टेक्निक आणि दुसरं रिव्हर्स फेज HPLC टेक्निक. आता रिव्हर्स फेज आणि नॉर्मल म्हणजे काय, तर हे जे रिव्हर्स फेज आणि नॉर्मल जे HPLC चे प्रकार आहेत हे त्याच्या पॅकिंगवर डिपेंडेंट असतं. कोणतं पॅकिंग आपण कॉलम मध्ये वापरतोय त्याच्यावर ते डिपेंडेंट असतं. 2 टाइप्स ऑफ पार्टिशन क्रोमॅटोग्राफीज आर डिस्टिंग्विशेबल बेस्ड ऑन देअर रिलेटिव्ह पोलॅरिटीज ऑफ द मोबाईल फेज अँड स्टेशनरी फेज. आता मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेजच्या पोलॅरिटीजवर आपल्या क्रोमॅटोग्राफीचे 2 प्रकार पडतात. आता जी जुनी मेथड आहे, अर्ली वर्क्स इन लिक्विड क्रोमॅटोग्राफी, आता आपण HPLC बद्दल बोलतोय, वॉज बेस्ड ऑन हायली पोलर स्टेशनरी फेज सच ॲज ट्रायइथिल ग्लायकॉल और वॉटर. पूर्वी हायली पोलर स्टेशनरी फेज वापरली जायची. एक्झाम्पल जर बघायचं झालं तर ट्रायइथिल ग्लायकॉल किंवा वॉटर. आणि जी मोबाईल फेज असायची ती नॉन पोलर असायची. नॉन पोलर सॉल्व्हंट आपण वापरायचो. ते कोणतं, तर हेक्झेन और आयसोप्रोपिल इथर हेक्झेन और आयसोप्रोपिल इथर असे हायली पोलर स्टेशनरी आपले हायली नॉन पोलर आपली मोबाईल फेज असायची. आणि ही जी क्रोमॅटोग्राफी आहे त्या क्रोमॅटोग्राफीला नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी आपण म्हणायचो. ती नॉर्मल फेज क्रोमॅटोग्राफी असं आपण तिला म्हणतो. पण जेव्हा आपण रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी बघतो तेव्हा त्यामध्ये काय आहे, तर स्टेशनरी फेज इज नॉन पोलर ऑफन अ हायड्रोकार्बन अँड मोबाईल फेज इज रिलेटिव्हली पोलर सॉल्व्हंट सच ॲज वॉटर, मिथेनॉल, ॲसिटोनायट्राइल, टेट्राहायड्रोफ्युरॉन. अशी रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी जनरली वापरली जाते. आता बघा आपण इथे नॉर्मल फेज आणि रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी या 2 बघतोय. जेव्हा स्टेशनरी फेज ही पोलर असते आणि मोबाईल फेज नॉन पोलर असते तेव्हा त्याला आपण नॉर्मल क्रोमॅटोग्राफी असं आपण म्हणतो. पण जेव्हा स्टेशनरी फेज ही पोलर असते आणि मोबाईल फेज ही स्टेशनरी फेज ही नॉन पोलर असते आणि मोबाईल फेज ही पोलर असते, रिलेटिव्हली पोलर, तेव्हा त्या क्रोमॅटोग्राफीला आपण इथे रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी असं आपण म्हणतो. आता त्यामुळे जेव्हा आपण
रिव्हर्स फेज आणि नॉर्मल क्रोमॅटोग्राफीचं कंपॅरिझन करायला जातो तेव्हा नॉर्मल क्रोमॅटोग्राफीमध्ये पहिल्यांदा जे लेस पोलर कंपाऊंड आहेत हे इल्यूट होतात, कारण आपली मोबाईल फेज ही लेस पोलर आहे, ही नॉन पोलर आहे. त्यामुळे जे लेस पोलर कॉम्पोनंट आहेत ते मोबाईल फेजकडे जास्त अट्रॅक्ट होतात आणि त्याच्याबरोबर लवकर बाहेर पडतात. आणि जे हायली पोलर कॉम्पोनंट आहेत ते स्टेशनरी फेजवर जास्त काळ राहतात आणि ते बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळ लागतो. आता इथे बघायला गेलो तर इन्क्रीजिंग द पोलॅरिटी ऑफ मोबाईल फेस देन डिक्रीज द इल्युशन टाइम. जसं आपण मोबाईल फेसची पोलॅरिटी वाढवू तशी जे लेस पोलर जे इथे हायली पोलर कंपाऊंड आहेत किंवा नॉर्मल ह्याच्यामध्ये द लीस्ट पोलर कंपोनंट इज इल्यूट फर्स्ट, कारण आपली मोबाईल फेज ही इथे नॉन पोलर आहे त्यामुळे कमी पोलर कंपोनंट लवकरात लवकर बाहेर पडतात आणि जे हायली पोलर आहेत ते बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो. आता रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी मध्ये काय बघायला मिळतं ते आपण बघूया. विथ रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी हाऊएव्हर मोस्ट पोलर कंपोनंट इल्यूट फर्स्ट. पोलर कंपोनंट लवकर इल्यूट होतात कारण मोबाईल फेज ही पोलर आहे. मोबाईल फेज पोलर असल्यामुळे पोलर कंपोनंट आहेत ते त्या पोलर मोबाईल फेज कडे अट्रॅक्ट होतात, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ते पार्टिशन त्यांचं होतं आणि ते लगेच बाहेर पडतात. हा फरक इथे नॉर्मल फेज पार्टिशन क्रोमॅटोग्राफी किंवा आपण एचपीएलसी आपण म्हणू किंवा रिव्हर्स फेज एचपीएलसी मध्ये आपल्याला बघायला मिळतो. आता हे जी नवीन रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी आहे, पोलर आपण लिक्विड पार्टिशन क्रोमॅटोग्राफी असं आपण म्हणू किंवा एचपीएलसी म्हणू, त्याचा ऍडव्हान्टेज काय तर एचपीएलसी मध्ये आपण सिंपल वॉटर ऍज अ मोबाईल फेज वापरू शकतो. आपण वॉटर हे मोबाईल फेज म्हणून वापरू शकतो. आता वॉटर हे नॉन टॉक्सिक आहे, ते ते महाग पण नाही आहे, सोबत ते युव्ही साठी ट्रान्सपरंट आहे. जेव्हा आपण युव्ही स्पेक्ट्रोस्कोपी बघतो तेव्हा ब्लँक म्हणून वॉटरच वापरतो युव्ही विजिबलला, म्हणजे वॉटर हे युव्ही साठी ट्रान्सपरंट आहे. हे एक ऍडव्हान्टेज आहे की एचपीएलसी मध्ये आपण इथे वॉटर हे मोबाईल फेज म्हणून वापरू शकतो. आता रिव्हर्स फेज साठी जनरली जे कॉमनली जे कॉलम वापरले जातात त्यामध्ये जे पॅकिंग असतं ते कॉलम C8 म्हणजे एन ऑक्टिल आणि C18 म्हणजे एन ऑक्टा डिकाईल ऑक्टिल डिकाईल, हे दोन यांचं पॅकिंग असलेले कॉलम वापरले जातात. C8 किंवा C18 कॉलम इथे जनरली वापरले जातात रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफीसाठी. हे रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफीचं बेसिक आहे आणि ऍडव्हान्टेजेस आहेत. आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण जो शेवटचा पार्ट बघितला त्यामध्ये नॉर्मल एचपीएलसी आणि रिव्हर्स फेज एचपीएलसी यातला फरक आपण बघितला, थोडं बेसिक आपण इथे बघितला. तर ह्या ज्या मेथड्स आहेत त्या वेगवेगळ्या मेथड्स डेव्हलपमेंट साठी जे मेथड्स डेव्हलप केल्या जातात त्यासाठी हे रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी वापरली जाते. एखादं सॅम्पल तुमच्या काय आलं, ड्रग अनालिसिस ड्रग आलं तर ते ड्रगचं व्हॅलिडेशन, एखादी मेथड त्या ड्रगचं अनालिसिस करणारी तयार करणं, त्याचं व्हॅलिडेशन करणं, यासाठी ही रिव्हर्स फेज क्रोमॅटोग्राफी जनरली वापरली जाते. आणि रिव्हर्स फेज असल्यामुळे मोबाईल फेज वॉटर असल्यामुळे थोडी स्वस्त सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. आता एचपीएलसी चे काही डिटेक्टर्स आहेत, ते डिटेक्टर्स ऑलरेडी आपण सुरुवातीला जे ऑफलाईन लेक्चर झालं त्यामध्ये आपण ते डिस्कस ऑलरेडी केलेलेच आहेत. हे झालं एचपीएलसी बद्दल. थँक्यू.